हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत गुलाबजामुन. तर हा आहे अर्धा किलो खवा. मस्त असं किसून घ्यायचा किंवा स्मॅश करायचा. त्याच्यात आपण अर्धी वाटी मैदा टाकणार आहोत, थोडीशी विलायची आणि थोडा खाता सोडा, एकदम थोडे थोडे अर्धे अर्धे टीस्पून, आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, असे मळून घ्यायचे. आणि खूपच ड्राय असेल तर 1 चमचा तूप टाकायचं. हे बघा, अशा प्रकारे छानसे गोळे करून घ्यायचे. आणि शक्यतो ट्राय करायचं की छोटेच बनवायचे. आणि इकडं तूप पण तापलेलं होतं, मग लगेच गेले ते कढईत मस्त फ्राय व्हायला. तर आता तुम्ही विचार करतच असणार गुलाबजामुन कशासाठी. तर मम्मीची आवडती नात आलेली आहे राजविका. तर तिची फरमाईश होती की आजी मला गुलाबजामू खायचे. तर आजीने लगेच पप्पा बाबाला सांगितलं, खवा आणा, तुमच्या नातीला खायचे गुलाबजामुन. ते बघा, चिमू तर रामच राहिली. हा इकडे बनसूदादाच खायला चालू झाला. बघा, त्याला तर खूप आवडतात गुलाबजामू, गोड पदार्थ सगळं त्याला खूप आवडतं. तर हे बघा, छानसे गोल्डन ब्राऊन झालेले आहे हे गुलाबजामुन. असे कंटिन्यू स्टर करत राहायचं म्हणजे खाली चिटकणार नाही ते. हे बघा, मस्त गोल्डन ब्राऊन झालेले आहे. आणि हे बघा, आता इकडे आपण लगेच पाकाची तयारी करायला चालू करू. तर आपण 1 किलो साखर टाकलेली आहे, 1 चमचा विलायची. हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि बघायचं की एक तार येते की नाही पाकाला. हे बघा, असं चांगलं 10-15 मिनटं लागतातच. हे बघा, एक तार यायला आलेली आहे. आणि याच्यानंतर थोडंसं दूध टाकायचं. मम्मीचं आणि काकीचं असं म्हणणं आहे की दूध टाकल्यानंतर की पाक एकदम ट्रान्सपरंट होऊन जातो, म्हणजे असं काळपट दिसत नाही तो. बघा, हे वरती त्याची मळी आलेली आहे. आणि ते झाल्यानंतर आपण ते चाळणीने गाळून घेऊ आणि मस्त असं ट्रान्सपरंट पाक आपल्याला रेडी होतो. हे बघा, आणि पॅक झाकण्याच्या डब्यात झाकून ठेवायचं म्हणजे ते लवकर मुरता. हे बघा, छानसे एकदम चवीला एकदम भारी झालेले होते. आवडली असेल रेसिपी तर नक्की ट्राय करा. थँक्यू फॉर वॉचिंग.